कुसुमताई म्हणते की मी आता एक काम करणार आहे, मी तुला ना एक माळच आणून देणार आहे. सतत अर्जुन सर करत असते, बस माळ जपत अर्जुन सरांची. सायली म्हणत असते की कुसुमताई अगं तू नको ना चिडू, रोजच्या सवयीमुळे होऊन गेलं मला ते. कुसुमताई मनामध्ये म्हणत असते की हा अर्जुन सुभेदार इथे नाहीये तरी आमच्या दोघींच्या मध्ये येतोय. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनला खरं तर खूप वाईट वाटत असतं कारण सायली त्याच्यासोबत बोलत नसते आणि एका जागेवर तो बसून घेतो. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की अरे अर्जुन तू कशाला नर्वस होतोयस एवढा. तर अर्जुन म्हणत असतो की काय करू मी, मिसेस सायली माझ्यासोबत बोलत नाहीये आणि ही कुसुमताईने तर फोन स्विच ऑफच करून ठेवलाय. मला काय करावं तेच कळत नाहीये आणि घरच्यांना मी काय सांगावं हा देखील माझ्या पुढे मोठा प्रश्न पडलाय. तर चैतन्य म्हणत असतो की अर्जुन या सगळ्या गोष्टीला ना तूच जबाबदार आहेस. तुला कोणी सांगितलं होतं सायलीवर चिडायला आणि तिच्याशी अबोला धरायला? तूच म्हणत होता ना मिसेस सायली तुम्ही जर बोलला नाही तर माझं काही बिघडणार नाही म्हणून. मग आता तू कशाला एवढं गिल्टी फील करून घेतोय? तर अर्जुन म्हणत असतो की तू गप्प बस, हा तुम्हाला ऑलरेडी ऑफिसमध्ये ह्या गोष्टी समजावलाय ना, मला कळलंय आता मला काय करायचंय. तर चैतन्य त्याला विचारतो की काय करायचंय मग तुला? अर्जुन म्हणतो की मला समजलंय की मला आता मिसेस सायलींची माफी मागायची आहे आणि त्यांना सांगायचंय की खरं तर तुम्ही माझ्याशी बोलत नाही म्हणून मला खूप गिल्टी फील होतंय आणि इथून पुढे मी तुम्हाला कधीही हर्ट करणार नाही. तर चैतन्य म्हणतो की बेस्ट आहे, तू असंच कर. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. चैतन्य म्हणतो की परंतु आता सायली आपल्याला कुठे भेटणार आहे? तर अर्जुन म्हणतो की आश्रमामध्ये. चैतन्य म्हणतो की आश्रम तर सील गेलाय, आश्रमामध्ये कसे काय भेटतील? तर अर्जुन म्हणतो की अरे जिथे काका काकू राहतात ना तिथे जाऊयात आपण, तिथेच मिसेस सायली आणि कुसुमताई असणार आहे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे आपण लगेच जाऊयात. तर चैतन्य आणि अर्जुन तिथून निघतच असतात परंतु त्याच वेळी कुसुमताई आणि सायली तिथूनच येत असतात. दोघीही गप्पा मारत येत असतात. दोघींचंही अर्जुनकडे लक्ष नसतं. तर अर्जुन मात्र सायलीकडे बघत असतो आणि खूप प्रेमाने बघत असतो. तर चैतन्य त्याला खुणावत असतो की अर्जुन काय चाललंय तुझं? आता सायली सुद्धा अर्जुनकडे बघत असते आणि तिलाही कळत नाही की हे नक्की काय करताय अर्जुन सर आणि माझ्याकडे असे का बघताय. तर चैतन्य अर्जुनला खुणावत असतो की अर्जुन अरे सायली बघते, तू काय करतोयस हे. तेव्हा अर्जुन कुठेतरी भानावर येतो. अर्जुन आता सायली जवळ जातो, सायलीच्या हातातली पिशवी आणि अर्जुन तिला म्हणत असतो काय तुम्ही मला न सांगता निघून आलात का? चला बरं ती पिशवी द्या माझ्याकडे आणि चला घरी. चैतन्य मनात म्हणत असतो की अरे अर्जुन एखाद्या माणसाचा राग काढण्यासाठी असं बोलतात का त्याच्यासोबत? कुसुमताई आता मात्र सायलीला बाजूला ओढते आणि स्वतः आता अर्जुन समोर उभी राहते आणि म्हणते की काय रे तुला आत्ताशी जाग आली का आणि तू आत्ताशी आलाय का इथे? आणि हो, जोपर्यंत माझ्या हाताला लागलेला आहे ना तोपर्यंत सायली काही कुठे येणार नाहीये आणि जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत तुझ्या घरी येणार नाही. कुसुमताईचा हात बघून अर्जुन हसायला लागतो. तेव्हा कुसुमताई विचारते की तुला हसायला काय झालंय? अर्जुन म्हणतो की काही नाही, मी विचारत होतो की हे कसं लागलं सगळं. उगाचच काही खोट्या चौकशा वगैरे करू नको. आणि हो, सायली इथे आलीये ते तुझ्या मम्माला सांगूनच आलीये आणि जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत ती इथेच राहणार आहे. अर्जुन म्हणतो की काय म्हणजे सायली मम्माला सांगून आलीये? तर कुसुमताई म्हणते की हो, कारण तुझ्यासारखी बेजबाबदार नाहीये ना ती. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तरी पण आता मिसेस सायली तुम्ही माझ्यासोबत चला बरं घरी. तर सायली आता अर्जुनच्या हातातून पिशवी घेते आणि चालायला लागते. अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की मिसेस सायली हा काय हट्टीपणा आहे तुमचा? तर कुसुमताई अर्जुनला म्हणते की तुझी हिंमत कशी काय झाली, तू सायलीला अडवलंस ते आणि काय संबंध तुझा सायलीला घेऊन जाण्याचा? अर्जुन म्हणतो की आम्ही खरे नवरा बायको आहोत. आता आजूबाजूची लोक सुद्धा जमा झालेली असतात. अर्जुन कुसुमताईला म्हणत असतो की कुसुमताई तुम्हाला आठवत नाहीये का की आमचं लग्न झालंय? चैतन्य तू होतास ना साक्षीदार आमच्या लग्नाचा? चैतन्य म्हणतो की हो. तर कुसुमताई म्हणत असते की काय रे सायलीने माहेरपणाला यायचं नाही हे तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय का? आणि ती तर आता अजिबात येणार नाही, तुला काय करायचं कर. अर्जुन म्हणत असतो की मी माझ्या बायकोशी बोलतोय. अर्जुन आणि कुसुमताई मात्र खूप मोठमोठ्याने भांडत असतात. चैतन्यालाही ते आवरत नसतात. तर सायलीला मात्र कळत नसतं की हे दोघांचं काय चाललंय आणि अर्जुन काय एवढा भांडतोय. तर आता ती चैतन्याला मेसेज करून सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही अर्जुनला घरी घेऊन जा आणि त्यांचा राग जरा शांत करा, नाहीतर घरी जाऊन जेवणावर राग काढतील. चैतन्य मनात म्हणत असतो की काय बायको भेटली अर्जुनला, एकीकडे रुसून बसते आणि दुसरीकडे काळजीही करते. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन अरे काय चाललंय, लोक बघताय आणि प्रकरण चिघळतंय, हा चांगलं मारतीन आपल्याला धरून, चल बरं इथून. अर्जुन म्हणत असतो की बघ ना या कुसुमताई कशा बोलताय. तर चैतन्य आता अर्जुनला तिथून घेऊन गेलेला असतो. तर कुसुमताई अर्जुन गेल्यानंतर म्हणत असते की ए अर्जुन सुभेदार तू काय समजतो स्वतःला, हिम्मत असेल तर पुन्हा माझ्यासमोर येऊन दाखव. तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई गेलेत ते, तू चल आता घरामध्ये.
तर कुसुमताई सायलीला म्हणत असते की जेव्हा तो अर्जुन सुभेदार माझ्याशी असं बोलत होता तेव्हा काय तू मुख गिळून बसली होतीस का, काही बोलली का नाही. सायली म्हणते की मी काय बोलणार होते. तर कुसुमताई म्हणते की तरी मला काहीतरी गडबड वाटली, काहीतरी गडबड झालीये का. सायली म्हणते की कुसुमताई तू काय का सारखं सारखं तेच घेऊन बसली, चल बरं तुझ्या औषधांची वेळ झाली असं म्हणून आता तिला ती आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे रविराज हा विचार करत बसलेला असतो. तितक्यातच तिथे प्रिया येते. प्रिया म्हणते की काय बाबा कसे आहात तुम्ही. रविराज म्हणतो की अरे वा, माझ्या मुलीला आज माझ्याकडे यायला वेळ तरी मिळाला. तर प्रिया म्हणत असते की बाबा माझा अभ्यास झाल्यावर मी तुमच्याकडे येते ना. बरं मी बघितलं की तुम्ही काहीतरी विचारत होता, काय विचार करताय. रविराज म्हणतो की अगं बाळा, साक्षीने ज्या शिवाली जाधव बद्दल सांगितलं, जर त्या शिवाली जाधवने कोर्टात येऊन सांगितलं की त्या दिवशी साक्षी ही आश्रमामध्ये गेलीच नाही तर आपली केस मात्र अजून स्ट्रॉंग होईल. प्रिया मनात म्हणत असते की ह्या साक्षीला पण काही अक्कल नाही, कशाला खोटं बोलली असेल ही. आता शिवाली जाधव नावाची मुलगीच नाहीये तर आणायची कुठून. आता ह्या साक्षीचं खोटं ना खूप महागात पडणार आहे. रविराज तिला म्हणतो की मी एक काम करतो, मी उद्या जरा चौकशीसाठी त्या धुमाळ वस्तीवर जाऊन येतो. म्हटल्यावर प्रिया म्हणते की बरं बाबा आता मला उद्या लवकर उठायला लागेल अभ्यासाला, मी जाते. तर प्रिया जाते. तर प्रिया साक्षीला कॉल करत असते परंतु साक्षी कॉल घेत नसते. तर प्रिया तिला मेसेजही करते की मला अर्जंट कॉल कर, परंतु साक्षीने मेसेज सुद्धा रीड केलेला नसतो. त्यामुळे प्रिया म्हणत असते की ह्या साक्षी आणि मैपतमुळे ना एकतर मी जेलमध्ये जाणार आहे की हार्ट अटॅक मला येणार आहे हेच मला कळत नाहीये. अर्जुन आता रूम मध्ये आलेला असतो आणि त्याचा कोट तो काढून ठेवत असतो. तेव्हाही त्याला सायलीची आठवण येत असते की सायली कसं प्रकारे त्याचं सगळं काही अरेंज करायची आणि त्याचे कपडे वगैरे सगळे काही नीट ठेवायची. प्रत्येक क्षणोक्षणी त्याला सायलीची आठवण येत असते. अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे की चूक माझी आहे, त्यामुळे मिसेस सायलींना परत घरी येऊन घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा माझी आहे. अर्जुन लगेचच चैतन्यला कॉल करतो आणि म्हणतो की उद्यापासून माझ्या सगळ्या मीटिंग वगैरे तू हँडल कर आणि मला कुठल्याही कामासाठी कॉल करू नकोस. मला आता काहीही करून मिसेस सायलींना घरी घेऊन यायचंय. जाऊ दे, एक प्लॅन फ्लॉप झालाय आपला, परंतु आता मला पुढचे नाही फ्लॉप होऊन द्यायचे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, तू काही काळजी करू नको, मी ऑफिसचे सगळे कामं हँडल करतो. आता सायली घरी आली की मगच तू ऑफिसला ये. अर्जुन विचार करत असतो की आता काय करू आणि कुसुमताईच्या घरी जाऊ, मला काहीतरी करावं तर लागेल, परंतु कुसुमताईच्या घरी गेल्यावरती मला दारात सुद्धा उभं करणार नाही. तर कल्पना तिथे येते. कल्पना म्हणते की अर्जुन उद्या ऑफिसला जाताना माझं एक काम करशील का. तर अर्जुन म्हणत असतो की मम्मा हे बघ मी खूप टेन्शन मध्ये, आता ऑफिसचं टेन्शन आहे ग जरा, 7-8 महिन्यांपूर्वीची केस आहे त्याच्यामुळे जरा टेन्शन येते, जरा खूपच किचकट केस आहे. कल्पना अर्जुनला म्हणते की ठीक आहे जाऊ दे, तुला जर टेन्शन असेल तर जाऊ दे, मग माझं काम होतं मी घेईल करून, त्यानिमित्ताने माझी आणि कुसुमताईची सुद्धा भेट होईल. अर्जुन म्हणतो की मम्मा काय काम होतं कुसुमताईच्या इथे. तर कल्पना सांगते की अरे सायली तशीच गेली ना कुसुमताईच्या इथे, तर काही सामान नाही घेऊन गेली, तिची बॅग भरायची होती आणि घेऊन जायची होती. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे मम्मा मी जाऊन येईल ना. मग कल्पना म्हणते की अरे तुला तर काम आहे ना, जाऊ दे, तुला कामाचं टेन्शन आहे, तू कशाला जातो. अर्जुन म्हणतो की अगं मम्मा ती माझी बायको आहे, मी 2 मिनिटात काम करून येईल. तर कल्पनाने आता अर्जुनला खूप मोठा बहाणा दिलेला असतो, त्यामुळे अर्जुन मात्र खूप खुश असतो आणि तो म्हणतो की मिसेस सायली अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमचा अबोला दूर करण्यासाठी येत आहे. सकाळी सकाळी कुसुमताई म्हणत असते की सायली अगं आज तुझ्या हाताचा मला आल्याचा चहा प्यायला मिळणार आहे, ये बरे घेऊन. तर सायली आता घेऊन येते. कुसुमताई पिऊन बघते तर ती कॉफी असते. कुसुमताई म्हणते की हे काय बनवलंयस तू. तर सायली म्हणते की अगं कुसुमताई मी गडबडीत कॉफीच बनवून टाकली, मला सवय लागली आहे ना सकाळी सकाळी अर्जुन सरांना कॉफी द्यायची म्हणून कॉफी बनवली. कुसुमताई म्हणते की मी आता एक काम करणार आहे, मी तुला ना एक माळच आणून देणार आहे, सतत अर्जुन सर करत असते, बस माळ जपत अर्जुन सरांची. सायली म्हणत असते की कुसुमताई अगं तू नको ना चिडू, रोजच्या सवयीमुळे होऊन गेलं मला ते. कुसुमताई मनामध्ये म्हणत असते की हा अर्जुन सुभेदार इथे नाहीये तरी आमच्या दोघींच्या मध्ये मध्ये येतोय. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आता कुसुमताईच्या इथे बुके घेऊन आलेला असतो. कुसुमताई अर्जुनला बघते आणि सायलीला आतमध्ये काढून देते. कुसुमताई अर्जुनला म्हणत असते की तू कशाला आला इथेस, तू तुझ्या घरी जा नाही तर कुठेही जा, नाही तर ऑफिसमध्ये जा, नाहीतर मग कोर्टात जा, वाटेल तिथे जा, परंतु इथं अजिबात यायचं नाही असं म्हणून आता अर्जुनच्या समोरच कुसुमताईने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. सायली मात्र हे सर्व बघतच. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.